आपल्या जन्मकुंडलीमध्ये किंवा हस्तरेषेवर षडाष्टक योग याचा अर्थ काय? षडाष्टक योग जर हातावर असेल किंवा जन्मकुंडलीत असेल त्याचा अर्थ काय नेमका म्हणायचा? नॉर्मली जे कर्जात डुबलेली लोक जे आहेत ते षडाष्टक 6वं आणि 8वं स्थान साधारणतः त्याला आंतरदशा, महादशा, विदशा हा झाला पुढची गोष्ट आहे. थोडंसं डोक्यावरून तुमच्या जाऊ शकतं, पण मी तुम्हाला काही सोप्या भाषेत सांगतो की हे कशासाठी बघितलं जातं. जेव्हा एखाद्याचं लग्न जुळत नसतं, खूप वय पुढे गेलेलं आहे, 32 आलेले, 35 आलेले, तेव्हा तो षडाष्टक योगाचा परिणाम असतो आणि एक्झॅक्टली ते लग्न कधी होईल हे सांगितलं जातं षडाष्टक योग बघून. त्याच्यानंतर ऍक्सिडेंटली कुठला योग असेल, अपघात योग आपण म्हणतो ना, तो तिथे बघितला जातो. आणि अपघाताचा अर्थ काय, गाडी ठोकली आणि काही झालं, अंगाला त्रास झाला, तशा पद्धतीचा नाही, तो पण विषय आहे. पण त्याच्यापेक्षा म्हणजे मानसिक आघात कुठला होणार आहे, घरामध्ये अशी काही अचानक घटना घडेल की एखादा माणूस अचानक कर्जात डुबतो, किंवा एखादी गोष्ट अचानक अशी घडते आयुष्यामध्ये, किंवा एखाद्याचा प्रेम प्रकरणामध्ये एवढा धोका मोठा मिळतो की त्याचं डोकं बधीर होऊन जातं. तर अशा वेळेला षडाष्टक योग बघून फ्युचरमध्ये त्या माणसानं कसं वागलं पाहिजे, किंवा एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, आणि खास करून पैसे असतात ना, उधाऱ्यावर दिलेले लोक आहेत ना, हे सगळे षडाष्टकमध्ये अडकलेले लोक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 10,000 नातेवाईकाला दिलेले आहेत, 5 लाख रुपये एखाद्या मित्राला दिलेले आहेत, 10 लाख रुपये एखाद्याला दिलेले आहेत, किंवा अगदी मी म्हणतो 25,000 दिलेले आहेत, ते पैसे परत येण्याचे चान्सेस मिळत नाहीत किंवा ते चान्सेस नसतात. अशा वेळेला आमच्याकडे कुंडली येते, तेव्हा आम्ही त्यांना फक्त एकच गोष्ट सांगतो की तुम्ही याच्यापुढे प्रॅक्टिकली कसं वागायचं. कारण कसं आहे, नॉर्मली मी कर्जावर दिलेले पैसे येतील का हे प्रश्न बघत नाही, मी 4च प्रकारचे प्रश्न बघतो. कर्ज प्रकरण, आमची चोरी झालेली आहे, कारण कसं आहे ह्याच्यामध्ये डीपमध्ये जाण्यात काही पॉईंट नसतो, बऱ्याच जणांचा ते लॉसच होतो, त्याच्यामुळे हे प्रश्न मी बघत नाही. पण जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पार्टनरशिपमध्ये जाणार आहात तर षडाष्टक योग बघून पार्टनरशिप चांगली की वाईट, पार्टनरशिप ही बायकोशी पण तुम्ही करू शकता, नातेवाईकाशी करू शकता, मित्राशी करू शकता, मैत्रिणीशी करू शकता, फॅमिली फ्रेंडशी करू शकता. पण ज्याच्यामध्ये जर गेल्यानंतर जर खड्ड्यात पडणार तुम्ही असाल आणि कर्जबाजारी होणार असाल तर षडाष्टक योग बघून एक्झॅक्टली बघता येतं की साधारणतः थोडक्यात धोके मेन म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे, मते अर्थ फक्त लक्षात घ्या. षडाष्टक योग, षड आणि अष्टक हे सगळं बघत असताना तुम्हाला आयुष्यात धोके कुठे कुठे आहेत हे बघून आम्ही क्लिअर सांगतो की बाबा इथे धोका आहे, किंवा हा बिझनेस तू करू नको म्हणजे नको, किंवा हा बिझनेसच तू कर, ह्याच्यामध्ये 100% यश आहे. आणि किंवा एक नोकरी करणार असाल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये करा, किंवा तुम्ही डिग्री घेताना खास करून माझ्या डिग्रीसाठी लोक येतात की आताची पालकांची मुलं जी आहेत 9वी 10वी मध्ये, तर ते पालक आता मला षडाष्टक योगसाठी येतात की आम्हाला षडाष्टक योग बघून सांगा, किंवा कुंडली बघून सांगा, किंवा खास करून हस्तरेषा, त्याच्यामध्ये माझी मास्टर आहे, हस्तरेषा बघून सांगा की असे काही कुठले योग नाहीयेत ना, तर आणि योग असेल तर त्याच्यावर उपाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेमकं तुम्ही करायचं काय, बिझनेस करायचा की नोकरी करायचा, हे आत्तापासून आम्ही 10वीच्या आत बघतो, म्हणजे पुढे सिलेक्शन करायला बरं पडतं की तुम्ही कुठल्या टाईपचं सिलेक्शन करणार आहात. समजलं? सिलेक्शन म्हणजे ऍडमिशन घेताना कोणतं सिलेक्शन करायचं असं. धन्यवाद.